बी रेडी स्टार्ट. लघुलेखन ही एक कला आहे. सन 1837 मध्ये सर आयझॅक पिटमन यांनी या लिपीचा शोध लावला. उच्च शास्त्रांवर आधारित ही लिपी असल्याने सुरुवातीला तिला फोनोग्राफी असे संबोधण्यात येत होते. आजपर्यंत सर्व जगभर या लिपीचा प्रसार झालेला आहे. मुख्यतः कार्यालयीन कामातील पत्रलेखन, सभांचे वृत्तांत लेखन इत्यादी कामासाठी तिचा वापर केला जातो. याशिवाय आपले महत्त्वाचे लेखन गोपनीय राहावे यासाठी काही ठिकाणी याचा वापर केला जातो. परिच्छेद: भूमितीतील निरनिराळ्या कोनातून काढलेल्या सरळ रेषा, वर्तुळांचे निरनिराळे भाग, जाड आकृत्या, पातळ आकृत्या, लहान मोठ्या आकृत्या, बिंदू, टिंबे यांच्या आधारे याचे लेखन व वाचन केले जाते. लघुलेखनाच्या अभ्यासक्रमात यावर आधारित निरनिराळे पाठ समजावून घेऊन ही कला आत्मसात करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. कारण संकेताकृती कशा लिहावयाच्या याचे ज्ञान झाले तरी वारंवार त्या गिरवून त्यावर प्रभुत्व मिळवणे ही एक अवघड गोष्ट आहे. कित्येक विद्यार्थी सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या जोमाने सर्व अभ्यासक्रम पूर्ण करतात परंतु त्यानंतर जी अथक मेहनत घ्यावी लागते त्यात कमी पडतात. प्रसंगी इतर जबाबदाऱ्या सांभाळताना ते लघुलेखनाच्या ह्या कलेकडे पाठ फिरवतात. कित्येकांचा समज असा आहे की लघुलेखन शिकताना भाषेवर प्रभुत्व हे असलेच पाहिजे. हे म्हणजे 50% सत्य आहे. कारण लघुलेखनासाठी विद्यार्थ्याला भाषेच्या व्याकरणाचे ज्ञान असले पाहिजे, परंतु त्यासाठी भाषापंडित असण्याचे कारण नाही. या उलट असे म्हणता येईल की लघुलेखनामुळे विद्यार्थ्याला भाषेची गोडी लागते आणि त्याचा शब्दसंग्रह वाढल्याने तो काही काळाने स्वतः उत्तमोत्तम शब्द आणि वाक्यप्रचारांचा वापर करून पत्रलेखनात तरबेज होऊ शकतो. परिच्छेद: लघुलेखनासाठी उत्तम शिक्षक अथवा मार्गदर्शन मिळणे आजकाल दुरापास्त होत चालले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इतर विषयांवरील शिक्षक त्यांच्या विषयात निष्णात झाल्यानंतर ते ज्ञान अखंडपणे त्यांच्या शिष्यांना देत राहतात, परंतु उत्तम लघुलेखकाला स्वीय सहाय्यक, उच्च अधिकारी इत्यादी पदे प्राप्त झाल्यानंतर तो लघुलेखनात रस घेईनासा होतो आणि ही कला त्याच्याबरोबरच लुप्त होते. परंतु उत्तम मार्गदर्शकाला अभ्यासू विद्यार्थी मिळाल्यानंतर आणि त्यांनी ही कला आत्मसात करून चांगल्या नोकऱ्या मिळाल्यानंतर होणारा आनंद अवर्णनीय असा असतो. प्रशिक्षित लघुलेखकाचे वेतन उच्च दर्जाचे असते. स्पर्धा कमी असल्याने लघुलेखनाच्या कलेकडे तरुण पिढीचे अवश्य लक्ष द्यावे.